नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र धडा 6 मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क यामध्ये आज आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय आणि त्याची तत्वे कोणती आहेत याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, मूलभूत हक्क शासनावर कोणती निर्बंध घालतात? तर यामध्ये ह्या प्रश्नामध्ये मूलभूत हक्क या संदर्भात आपण गेल्या तासाला माहिती पाहिली होती. मूलभूत हक्कामध्ये कोणकोणते हक्क येतात? तर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क. तर हे मूलभूत हक्क आहेत आणि हे आपल्याला संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी दिलेले दिसून येतात. ह्या हक्कावर या ठिकाणी निर्बंध काही वेळेला घातले जातात आणि त्याच्या विरुद्ध आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो. तर हे जे आहेत हे मूलभूत हक्क आहेत. आणि शासनावर कोणती निर्बंध घालतात? तर शासन म्हणजे काय? तर मुलांनो, आपल्या भारत देशामध्ये लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोक हे आपले प्रतिनिधी असतात. आपण आपल्यातले प्रतिनिधी निवडून देतो आणि निवडून आलेले प्रतिनिधी आपल्या विषयक आवश्यक गरजा किंवा नियम कायदे करण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात आणि भारताचा राज्यकारभार ते करत असतात. त्याला आपण शासन असं म्हणतो. तर ह्या मूलभूत हक्क शासनावर कोणते निर्बंध घालतात असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. तर मुलांनो, त्याचं उत्तर तुम्हाला या पद्धतीने लिहावं लागेल की मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात आणि ते कोणते आहेत? तर शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेद करता कामा नये. म्हणजे शासन आपल्याला वेगवेगळे व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन हे संविधान आपल्याला त्या ठिकाणी सांगत असते. मग जेव्हा हे शासनाच्या मार्फत देशाचा राज्यकारभार चालत असतो त्यावेळेस आपल्याला जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेद करता येत नाही, नोकरी देता येत नाही. समाजामध्ये सर्व लोक समान आहेत, त्यामुळे समानतेचा अधिकार त्या ठिकाणी असतो. तर निर्बंध कोणते घालतात? तर ह्या अधिकारांवर आपल्याला शासन कोणतेही भेदाभेद या ठिकाणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणालाही कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान रक्षण नाकारू नये अशा स्वरूपाचे निर्बंध त्यांनी घातलेले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये, धार्मिक कर लावू नयेत. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे की आपल्याला संविधानाने मूलभूत हक्कात धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्या धर्माप्रमाणे उपासना करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. व्रतवैकल्य, सण, उत्सव आपण साजरे करू शकतो. पण मुघलांच्या काळामध्ये हिंदू लोकांना जिजिया कर हा भरावा लागत होता आणि भारतामध्ये हिंदू लोकांची सर्वात जास्त संख्या होती. मग हे मुघल बादशहाने अशा स्वरूपाचे कर हे लादलेले होते. म्हणून आपल्या मूलभूत हक्कामध्ये धार्मिक कर कोणीही लागू करू नयेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा जन्मलेल्या कुठल्याही व्यक्तीला आपल्याला मारण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्याचं संरक्षण कायद्याने त्या ठिकाणी केलं जातं. तर अशा प्रकारच्या सूचना ह्या संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. मग ह्यावरील मुद्द्यांवर शासन आपल्याला बंधन घालू शकत नाही. हा त्याचा अर्थ यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर मुलांनो, मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? तर शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जे उद्दिष्ट स्पष्ट केलेले आहेत ती प्राप्त करण्यासाठी केलेले मार्गदर्शन होय. म्हणून या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे या ठिकाणी म्हटले जाते. मग ह्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केलेला आहे? तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे आणि सुरळीत राज्यकारभार करण्याचे एक मोठेच आव्हान आपल्या समोर होते. आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांनी राज्य केले असल्यामुळं त्यांनी आपल्या
भारतीय लोकांना मूलभूत सुविधा किंवा विकासाच्या दृष्टीने कोणतीही ध्येयधोरणं राबवलेली नव्हती आणि त्यामुळं आपल्या भारत देशामध्ये दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता अशा लोकांचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि मग ह्या दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी आपल्याला बसवायची होती. आपल्याला राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करावयाचे होते. त्याचप्रमाणे आपल्याला भारत देशाचे एका नव्या विकसित आणि प्रगतिक देशात रूपांतर करावयाचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे संविधानाने मार्गदर्शक तत्वानुसार स्पष्ट केलेले आहे. राज्याच्या धोरणाचे ते आधार बनवलेले आहे. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरणे आखावे अशी अपेक्षा संविधानाने केलेली आहे. ही सर्व धोरणे एकदम एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी आपल्याला आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणलेले होते आणि त्यामुळं आपल्याला मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्काप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त केली. म्हणून आपल्याला मार्गदर्शक तत्वाचा या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी लागलेली दिसून येते. मग ही मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत? तर समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे काय? तर आपल्याला संविधानाने सांगितलेले आहे. आता समाजातील दुर्बल घटक कोणता आहे? तर वृद्ध व्यक्ती आहेत, स्त्रिया आहेत, अनुसूचित जाती जमातीतल्या व्यक्ती आहेत. मग ह्यांचा विकास करण्यासाठी त्यांना संविधानाने संरक्षण दिलेले आहे आणि त्यांच्यातली निरक्षरता, त्यांच्यातली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी संविधानाने त्यांना त्या ठिकाणी संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळं त्यांच्या विकासाच्या संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहे असं त्यांनी बंधन घातलेलं दिसून येतं. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. म्हणजे सर्व स्त्री पुरुष हे सर्व समान आहे. मग देशाच्या सगळ्यात गरीबातल्या गरीब म्हणजे अगदी भिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाला समान नागरी कायदा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या गुणवत्तेप्रमाणे त्या ठिकाणी आपली सिद्धता या ठिकाणी व्यक्त करता येऊ शकते, दाखवता येऊ शकते आणि सर्व व्यक्ती समान आहेत हा यासाठी कायदा करावा असं त्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावेत. आता मुलांनो, तुम्हाला माहिती की स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवित राहण्याचा हक्क या ठिकाणी दिलेला आहे. मग ह्या व्यक्ती जीवित केव्हा राहू शकतील? तर त्यांना जर आपण उपजीविकेचं साधन उपलब्ध करून दिलं तर जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. मग शासनाने काय करायचं आहे? तर लोकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत, त्याचप्रमाणे व्यवसाय द्यायचे आहेत. आता बघा मुलांनो, ह्या चित्रामध्ये बघा स्त्रियांचा, दुर्बल घटकांचा विकास देखील करायचा आहे. मग स्त्रियांना उपजीविकेचं साधन म्हणून काय दिलेलं आहे उपलब्ध करून? तर त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले किंवा कोर्सेस उपलब्ध करून दिलेत की जेणेकरून त्या कोर्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आपली उपजीविका ते करू शकतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील किंवा ज्यांचं आर्थिक पाठबळ कमी आहे तर अशा व्यक्ती छोटे छोटे उद्योग व्यवसाय या ठिकाणी करू शकतात आणि त्याद्वारे त्यांना पैसा मिळून ते आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात. मग मार्गदर्शक तत्व हे सांगतं की शासनाने काय करायला पाहिजे? तर प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचं साधन उपलब्ध करून दिलं पाहिजे. दुसरं जे आहे तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बघा की उपजीविकेच्या साधनामध्ये नुसते व्यवसाय उपलब्ध करून नाही द्यायचे. तर ज्या ठिकाणी लोक नोकऱ्या करतात त्यासाठी उद्योग व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध करून दिले पाहिजेत. कारखाने चालू करायचे असेल तर मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि त्या माध्यमातून लोक नोकरी करतात आणि त्यांना पैसा उपलब्ध होऊ शकतो.
त्याचप्रमाणे स्त्री पुरुष असा भेद करू नये. म्हणजे सर्व स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. प्रत्येकाला आपल्या साधन संपत्तीचा त्याची मालकीची असू शकते. मग त्या स्त्रियांनी कमवले तरी चालू शकतात किंवा स्त्री आणि पुरुष ह्यांना शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा सर्व अधिकार समान आहे. कोणी उच्च आणि श्रेष्ठ, कनिष्ठ असं नाही. ही स्त्री आहे म्हणून तिला नोकरी नाही आणि हा पुरुष आहे म्हणून त्याला नोकरी हवी आहे, असा भेद आपल्याला यामध्ये करता येत नाही. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानता असल्यामुळं जर एखादी नोकरी स्त्रीला करायची असेल आणि पुरुषाला पण करायची असेल तर त्यांना दिलं जाणारं वेतन हे समान असलं पाहिजे. तर उदाहरणार्थ बघा, तुमच्या शिक्षकांचं उदाहरण घ्या. तुमच्या शाळेमध्ये लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण आहेत. ते दोघंही शिकवण्याचं काम करतात. तर आपल्याकडे प्रत्येक अशा भारतातल्या सर्व शाळा असतील किंवा उद्योग व्यवसाय असतील तर त्यांना त्या ठिकाणी समान वेतन दिलं जातं. स्त्री आहे म्हणून कमी आहे किंवा स्त्री चांगली शिकलेली आहे म्हणून तिला चांगलं वेतन दिलं पाहिजे असा भाग त्यामध्ये येत नाही. तर एकच स्वरूपाचं काम समान असेल तर त्यांना दिलं जाणारं वेतन सुद्धा समान असलं पाहिजे. आणि आपल्याला उच्च न्यायालयाने सुद्धा ही अट या ठिकाणी मान्य केलेली दिसते, कारण दोघंही समान आहेत असं यामध्ये दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. मुलांना समाजामध्ये कारखाने, उद्योगधंदे, वाहने ह्या सगळ्या घटकांमुळं प्रदूषणाचं प्रमाण होत चाललेलं आहे आणि ओझोनचा थर हा कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. मग आपण प्रत्येक मानवाने जर एक झाड लावून त्याचं विकास केला किंवा त्या ठिकाणी त्याला वाढवलं तर समाजात जे प्रदूषण आपल्याला दिसतं ते प्रदूषण या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असणार आहे की आपण प्रत्येक व्यक्तीने एक झाड आपल्या दारात लावलं तर कदाचित या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण हे वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी स्वरूपात झालेलं दिसतं किंवा वाहनांमुळे जे प्रदूषण होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतं. मग मार्गदर्शक तत्वामध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने भारताचा नागरिक म्हणून, एक घटक म्हणून आपल्या पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि आपली पृथ्वी वसुंधरा ही वाचवली पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी पोषक असं आहार त्याला मिळाला पाहिजे आणि जर त्याने पोषक आहार घेतला तरच त्याचं आरोग्य सुधारू शकतं आणि शारीरिक विकास देखील होऊ शकतो. मग लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणची म्हणजे स्मारके, वास्तू यांचं संरक्षण केलं पाहिजे, कारण हा ऐतिहासिक वारसा आपल्याला प्राचीन काळापासून लाभलेला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून ह्या वास्तूंचं, स्मारकांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे वृद्धापकाळात अपंगत्व ज्या व्यक्तींना लाभलेलं आहे, बेकारी आहे, यापासून नागरिकांचं संरक्षण आपण केलेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही जी मार्गदर्शक तत्त्व आहे आणि मूलभूत हक्क आहेत ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण का तर मूलभूत हक्कामुळं नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून टाकण्याचा आग्रह मात्र आपण करू शकतो. तर मुलांनो, अशा पद्धतीने आज आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व ही एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वामध्ये कोणकोणती तत्त्व येतात याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. मुलांना यावर आधारित प्रश्न असे विचारले जातात की मूलभूत हक्क शासनावर कोणते निर्बंध घालतात, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय किंवा मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब का केला जातो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वात कोणकोणती तत्त्वे येतात यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याची
त्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पाहायचा आहे. त्याची तत्त्व समजून घ्यायची आहेत, आवश्यकता समजून घ्यायची आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वाची संकल्पना देखील समजावून घ्यायची आहे. तर त्यासाठी वारंवार व्हिडिओ पहा, समजेपर्यंत पहा आणि त्याला लाईक करायला विसरू नका. हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत याविषयीची माहिती पाहणार आहोत. हा पाठ संपला. धन्यवाद.